नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त ट्विस्ट आता आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता अंशुमनचा खरा चेहरा स्वानंदी ही समोर आणताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, त्यामध्ये आता आनंद आणि समरला एकत्र येऊन दोघांच्या नात्यामधील दुरावा दूर करून अंशुमन आणि मलिकाचा खरा चेहरा स्वानंदी कशी समोर आणते, चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता त्यामध्ये समरने आता त्याच्या फॅमिलीमधील सगळी नावे आता नोटपॅडवरती लिहून आता त्यामधील आनंद आणि निकिताच्या नावावरती काट मारलेली असते. ते बघून आता स्वानंदी म्हणते की मिस्टर राजवाडे, अहो नावावरती काट मारून असं नातं थोडं संपत असतं का? समर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम, माझ्या आयुष्यात माझी फॅमिली, आजी, काकू, अर्पिता, आदिरा माझ्या सगळ्यात जवळची होती. समर म्हणतो की आनंद आणि निकिता सुद्धा माझ्या खूप जवळचे होते. समर म्हणतो की मला जशी माझ्या फॅमिलीची पूर्ण काळजी होती तशी आनंद आणि निकिता सुद्धा माझी फॅमिली होती आणि कधीच मी त्यांना परक मानलं नाही. मी सुद्धा त्यांना माझ्या फॅमिलीचा एक भागच मानला आणि कायम दोघीही माझ्या सारखे आयुष्यात होते असे आता समर सांगतो. समर म्हणतो की आता ही दोन माणसे माझ्या आयुष्यातून गेली, त्यामुळे माझं आयुष्य थांबलं असं मला वाटतंय. स्वानंदी म्हणते ते तर आहेतच, आणि म्हणून मी ह्या दोन माणसांची नावं यामध्ये लिहिली, पण मला नको वाटलं म्हणून मी त्या अक्षरांवर काट मारली असे आता समर स्वानंदीला सांगतो. त्यांच्यामुळे मला माझ्या मनाला ज्या वेदना झाल्या त्या सगळ्या वेदना मी झटकून टाकण्याचा प्रयत्न केलाय असे आता समर बोलतो. आता इकडे रोहनने आदिराला एकदम मस्त समजावून सांगितलेलं असतं. मंदाकिनीला मान द्यायचा, तिला पुढं करायचं आणि तिच्याकडूनच सगळं शिकून घ्यायचं. ते सगळं ऐकता क्षणी आदिरा म्हणते ठीक आहे, हे सगळं करायला मी तयार आहे. आता आदिरा म्हणते की आई माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत आणि मी त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे, तरीसुद्धा मीच आईला समजून घ्यायचं का रो? आणि आदिरा म्हणते की मग मी स्वतःच्या मनाने कधी जगायचं रो? आणि पटकन आता ते ऐकून रोहन आदिराला मिठी मारतो आणि म्हणतो की हे बघ आदिरा, मी तुमच्या दोघींच्या एका बाजूला उभा आहे. एका बाजूला माझी आई आणि दुसऱ्या बाजूला तू. रोहन म्हणतो की आणि मला तुम्हा दोघींना सुद्धा आनंदात ठेवायचंय. आणि लगेच आता रोहनची ती अवस्था बघून आदिरा म्हणते आय अंडरस्टँड रो. तर लगेच रोहन म्हणतो की मला हेच हवंय. आणि आदिरा मोठ्याने हसू लागते. तर रोहन म्हणतो आदिरा तू अशीच हसत राहो, हीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि आदिराला रोहनचं आपल्यावरचं ते प्रेम आता समजता क्षणी आदिरा खुश होते. आणि आदिराला आपल्या समोर बसत आता रोहन म्हणतो की दुनिया खड्ड्यात गेली आदिरा, आपण दोघं फक्त एन्जॉयमेंट करूयात ना. तर आदिरा खुश होते आणि मोठ्याने रोहन ओरडत म्हणतो की आपण फक्त आयुष्यात मज्जा करूयात. तर आदिरा ओरडत म्हणते करूयात ना. आता इकडे स्वानंदीला समजावून सांगता क्षणी स्वानंदी म्हणते की राजवाडे, मला नाही माहिती आणि मला कळत सुद्धा नाही की त्यांच्याशी तुमचं काय नातं होतं ते. स्वानंदी म्हणते की मी एक तुम्हाला सांगू का, जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही सोडून द्या राजवाडे. स्वानंदी म्हणते की नात्यात ना सर्वत्र फक्त एकच लेखी सूत्र चालणार आहे, असं समजून नाही ना चालत. समर म्हणतो तुम्ही कशाबद्दल बोलताय? तर स्वानंदी म्हणते की अंशुमनच्या वागण्याची तुम्ही आनंद दादाच्या वागण्याशी तुलना करू नका. स्वानंदी म्हणते की दोघांचंही तुमच्या आयुष्यातलं स्थान आणि नातं वेगवेगळं आहे. समर म्हणतो की पण त्यांनी ही चूक केली ना. समर म्हणतो की चूक केली म्हटल्यानंतर त्याला शिक्षा तर मिळणारच. स्वानंदी म्हणते अंशुमन याच घरात राहतोय, तुम्ही त्याच्याशी बोलताय, त्याच्याशी तुम्ही संबंध देखील ठेवलेले आहेत, आणि मग हे सगळं आनंद सरांच्या बाबतीत वेगळं का असे स्वानंदी बोलते. स्वानंदी म्हणते मग त्यांच्याशी का नाही बोलत? आज तुम्ही अंशुमनवर किती जरी चिडला असाल तरी अंशुमनवर बोलतायत ना. अंशुमनला तुम्ही शिक्षा दिली पण त्याच्यासोबतचं तुमचं नातं तसंच आहे ना, मग आनंद सरांशी असलेलं नातं तुमचं का तुटलं असे आता स्वानंदी प्रश्न विचारते. आणि तुम्हाला तुलना करायची तर मग ती सगळीकडे सारखीच व्हायला हवी असे समरला स्वानंदी सांगते. समरला देखील आता ते पटतं. स्वानंदी म्हणते मला माहिती आहे अंशुमन तुमचा भाऊ आहे आणि ते नातं देखील तुम्ही चूज केलेलं नाहीये, पण आनंददादाशी केलेलं नातं हे तुम्ही ठरवलेलं नातं आहे. आता समरला देखील स्वानंदीचं ते म्हणणं बरोबर पटतं. आता इकडे आदिरा रोहनला समजावते अरे माझे आता पेशन्स संपत आले, मी काय करू ना तेच काही कळत नाही आणि आईला कसं समजावून सांगू आणि समजावून घेऊ, कारण आई माझं काहीच ऐकत नाही. आता इकडे आदिरा म्हणते की आईना माझी वाटच बघत असतात, कधी माझं पेशन्स संपन आणि कधी मग मी त्यांना उलटं बोलेन. आता रोहन म्हणतो की मला सगळं कळतं, पण या सगळ्यांपलीकडे मला ना तुझं खूप कौतुकही वाटतंय आदिरा. रोहन म्हणतो की हे सगळं किती तू पेशन्सली हँडल करतेस आदिरा. आणि आता आदिरा म्हणते की अरे आता माझे पेशन्स संपत आले, खरंच सांगते मी तुला. आता आदिरा म्हणते की एकही दिवस असं जात नाही की मी रडत नाहीये
आदिरा म्हणते आता माझा पेशन्स संपला आहे आणि जर पुढच्या वेळेस माझा इन्सल्ट झाला तर मी काय रिॲक्ट करेन हे मलाच माहिती नाही असे म्हणत आदिरा रोहनपासून बाजूला जाते. आता खडकन रोहन उठून उभा राहतो. रोहनला मोठा धक्का बसतो आणि इकडे आता आनंद आणि निकिता पुन्हा घरामध्ये बसलेले असतात. निकिता आता आनंदकडे बघते आणि म्हणते की मला माहिती आहे आनंद तू समरचा विचार करतो. समर आणि तुझी मैत्री खूप जुनी आहे, घट्ट आहे, पण मी सुद्धा त्याची मैत्रीण नाही आहे का? निकिता म्हणते माझी पण त्याच्याशी मैत्री आहे आणि मला पण त्याच्याविषयी काहीतरी वाटतंय. निकिता म्हणते फक्त तुला एकट्यालाच दुःख झालं की काय? निकिता म्हणते पण सगळं काही सोडून देऊन तुझ्यासारखी मी कोलमडून नाही बसू शकत आनंद. आणि आता ते बरोबर पडताक्षणी आनंद म्हणतो सॉरी निकिता, यापुढे मी असं नाही वागणार. निकिता म्हणते मी दुःखाची तक्रार करत नाही आनंद, पण दुःखाला सुद्धा काहीतरी लिमिट असतं की नाही? आता निकिता म्हणते की तुला माहिती आहे ना आनंद समर चुकलाय म्हणून, आणि तो चुकलाय म्हणून आपल्याला त्याचा राग येतोय हे तू तुझ्या मनाला समजाव, आणि त्याचा त्रास सुद्धा आपण स्वतःलाच करून घेतो हे तुला कळत नाही का आनंद? आनंद म्हणतो की समरने माझी मैत्री तोडली याचा मला राग येत नाही, पण ज्या कारणासाठी त्याने आपली मैत्री तोडली ना त्याचा मला त्रास होतोय. आता निकिता म्हणते की तुला त्रास होतोय मला कळतंय, पण असं हातपाय गळून चालणार आहे का आनंद? आनंद म्हणतो की मला सगळं कळतंय. निकिता म्हणते कळतंय नाही आत्ताच म्हण, मी हे दुःख कवटाळून बसणार नाही. आणि आता इकडे मंदाकिनी तिचा मोठा इन्सल्ट झाल्यामुळे घरामध्ये येते आणि एकटी स्वतःशी बडबडत असते. असं लोकांसमोर माझा कसा अपमान करायचा असतो का? मला वाटेल ते बोलायचं असतं का? या घरात फक्त मलाच त्रास भेटतो, बाकी सगळेजण सुखात आहे. तर तेवढ्याच सुस्मिता आणि स्वानंदीचे बाबा तिथे येतात. मंदाकिनी एकटी बोलत असलेली ते ऐकता क्षणी स्वानंदीचे बाबा म्हणतात की लोकांसमोर असं हसू करायला तुला आता चांगलं वाटलं असेल ना, तू माझ्या मनातून उतरत चालली आता, असे आता स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला बोलतात. आणि या सगळ्या मुळाशी तूच आहे असे आता स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला सांगतात. स्वानंदीचे बाबा म्हणतात एक एक करून सगळेजण तुझ्या आयुष्यातून निघून जातील म्हणून सुस्मिताला स्वानंदीचे बाबा म्हणतात सांग तुझ्या आईला समजावून. आता इकडे स्वानंदी पुन्हा समरला समजावून सांगत असते. स्वानंदी म्हणते की तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्या डोक्याची कटकट करत असेन. स्वानंदीचे बोलणे ऐकून समर म्हणतो की आमची खूप वर्षापूर्वीची मैत्री आहे, तुम्ही इतक्यात त्यांच्या आयुष्यात आले तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या दोघांमध्ये एवढं काही इन्व्हॉल्व झाले का? स्वानंदी म्हणते तसं नाहीये. स्वानंदी म्हणते तसं नाहीये. तर समर म्हणतो मी फक्त तुम्हाला एक सल्ला देतो, तुम्ही माझं ऐका किंवा ऐकू नका, पण मी तुम्हाला एक सल्ला देतो, तुमच्यापेक्षा मी त्या दोघांना चांगलं ओळखतो असे समर सांगतो. समर म्हणतो मला त्यांच्यातले गुण जेवढे माहिती आहे त्यांच्यातले दोष सुद्धा तेवढेच माहिती आहेत. समर म्हणतो की कदाचित भावनेच्या भरात आनंदने निर्णय घेतला ना तो कदाचित चुकला असेल. आणि तेवढ्यात आजी तिथे येते. ते ऐकून आजीला ठसका लागतो. तर समर ते बघता क्षणी आजीला म्हणतो आजी तू इथे ये आणि बस. समर म्हणतो की आजी तुला अचानक एवढा का त्रास व्हायला लागला? तुझी औषधं घेतली ना तू? आजी म्हणते घेतली होतीस. आता आजी म्हणते की पिंट्या माझी एवढी काळजी करत जाऊ नकोस. समर म्हणतो की आजी तुझी काळजी करू नकोस तर मग कुणाची काळजी करू? आणि समर म्हणतो की आता माझ्या जवळ असं उरलं तरी कोण? आता आजी म्हणते की पिंट्या डोळे बंद कर, मग तुझ्या जवळची माणसे तुला आपोआप दिसतील. आजी म्हणते की तुझ्या जवळची माणसे खूप आहेत, तुला डोळे बंद केल्यानंतर दिसतील, तुझी नवी माणसे सुद्धा आणि जुनी माणसे सुद्धा. आणि आजी तिरप्या नजरेने स्वानंदीकडे बघते तर समर सुद्धा स्वानंदीकडे बघतो. आणि आजीने त्याच्या सगळ्यात जवळची माणसे कोण नवी आहे ते इनडायरेक्टली समरला दाखवून दिलेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने समरला त्याची जवळची माणूस म्हणजे स्वानंदी हे दाखवून देता समर प्रेमाने स्वानंदीकडे बघू लागतो. तर स्वानंदीने आता आनंद आणि निकिताच्या नात्याचा खूप सुंदर असा अर्थ समरला सांगितलेला असतो. आणि नातं हे काय असतं आणि आनंद हा समरसाठी काय आहे हे दाखवून देताच आता समर कसा पुन्हा आनंदसोबत एकत्र येतो. दोघांच्याही मैत्रीची आता वीण स्वानंदी ही पुन्हा कशी गुमते. अंशुमन मलिकाचे भयानक सत्य समोर आणून समर आता कसा पुन्हा मैत्रीच्या नात्याने आनंद आणि निकिताजवळ येतो आणि स्वानंदी कशी समरच्या हृदयात, ते बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.